Hello and welcome my dear students. In today's video, I am going to start the fifth chapter from our textbook, that is the oscillations. So in oscillations, we have to consider some basic concept. That is, the first one you have to consider as a periodic motion, which we have already seen in first chapter, that is the rotational dynamics, as a uniform circular motion is a periodic motion. The same definition you have to consider, that is the periodic motion. So here the motion which repeat itself along the same path after definite interval of time, that motion is called as the periodic motion. जे मोशन एका विशिष्ट वेळेला पुन्हा पुन्हा त्याच मार्गाने जर होत असेल तर त्या मोशनला आपण जनरली म्हणतो पिरियोडिक मोशन. त्याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर मोशन ऑफ टिप ऑफ हँड्स इन अ क्लॉक. घड्याळातले जे काटे असतात त्याचं जे टोक आहे ते त्याच मार्गाने पुन्हा पुन्हा एका विशिष्ट वेळेनंतर आपलं मोशन रिपीट करतात, म्हणून त्याला आपण म्हणू शकतो की मोशन ऑफ टिप ऑफ हँड्स इन अ क्लॉक इज अ पिरियोडिक मोशन. मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन, motion of moon around the earth, these are also the example of periodic motion. The motion which repeat itself along the same path after definite interval of time, that motion is called as a periodic motion. त्यानंतर जे आपल्या चॅप्टरचं हेडिंग आहे त्या टाइपचं मोशन आपल्याला स्टडी करायचं आहे. व्हॉट डू मीन बाय ऑसिलेटरी मोशन. किंवा आपण एखादी बॉडी ही ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करते आपण म्हणूया, दॅट इज द मोशन इन विच बॉडी परफॉर्म द सेम सेट ऑफ मूवमेंट आयदर टू अँड फ्रो और अप अँड डाऊन. ज्या मोशन मध्ये बॉडी एकाच प्रकारचं मूवमेंट पुन्हा पुन्हा रिपीट करतं अबाउट इट्स फिक्स पोझिशन, त्या टाइपच्या मोशनला आपण म्हणतो ऑसिलेटरी मोशन. जसं मोशन ऑफ पेंडुलम इन अ क्लॉक. घड्याळातला जो पेंडुलम असतो हा पेंडुलम याची फिक्स पोझिशन, जेव्हा हा आपला मोशन परफॉर्म करतो तेव्हा हा टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करतो. मग ह्या पेंडुलमचं जे मोशन आहे हे आपण म्हणू शकतो ऑसिलेटरी मोशन. किंवा मोशन ऑफ प्रॉन्स, जे आपण मेटल ऑब्जेक्ट घेतो दॅट इज कॉल्ड ॲज द ट्युनिंग फोर्क. या ट्युनिंग फोर्कला जेव्हा आपण रबर पॅडवर हॅमर करतो तेव्हा ह्या ज्या बाजू असतात ह्या याच्या मेन पोझिशनच्या होती असं अप अँड टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करतात. द मोशन ऑफ निडल इन अ स्विंग मशीन. कपडे शिवायची जी मशीन असते त्यामध्ये त्याची जी निडल आहे ती आपलं मोशन हे अप अँड डाऊन असं परफॉर्म करतं. या तिन्ही एक्झाम्पल मध्ये बॉडी एकाच प्रकारचं मोशन परफॉर्म करतं, ते म्हणजे ऑसिलेटरी. यालाच आपण व्हायब्रेटरी मोशन पण म्हणू शकतो. की व्हेन अ स्ट्रिंग फिक्स बिटवीन द टू रिजिड सपोर्ट, व्हेन प्लग ॲट एनी पॉइंट, then it also perform the same set of movement, that is up and down. So this type of motion is also called as oscillatory motion or the vibratory motion. ज्या मोशन मध्ये बॉडी ही एकाच प्रकारचं मूवमेंट पुन्हा पुन्हा एका फिक्स पोझिशन वरती करत असेल तर त्या टाइपच्या मोशनला म्हणतो आपण ऑसिलेटरी मोशन. त्याचे एक्झाम्पल द्यायचे झाल्यास मोशन ऑफ पेंडुलम इन अ क्लॉक, मोशन ऑफ प्रॉन्स, याला प्रॉन्स म्हणतात म्हणजे बाजू, हे स्टेम म्हणजे दांडी. याला जेव्हा आपण रबर पॅडवर हॅमर करू तर त्याच्या ज्या बाजू आहेत हे आपल्या मेन पोझिशन होते असं टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करतात. आणि कपडे शिवायची जी मशीन असते त्यामध्ये जी निडल आहे ती निडल डाऊन अप असं सेम सेट ऑफ मुवमेंट ते परफॉर्म करतं. मग ज्या मोशन मध्ये बॉडी एकाच प्रकारचं मोशन परफॉर्म करत असेल, एकाच प्रकारचं मुवमेंट परफॉर्म करत असेल, दॅट इज टू अँड फ्रो अप अँड डाऊन, त्याला आपण म्हणतो ऑसिलेटरी मोशन. नाउ ड्युरिंग परफॉर्मिंग द सेम सेट ऑफ movement, whether the amplitude of oscillation remain constant or changes with time, there are two types of oscillatory motion.
that is the undamped oscillatory motion, and damped oscillatory motion. Depending upon whether the amplitude of oscillation remain constant or changes, there are two types of oscillatory motion. That is the oscillatory motion in which body oscillate with constant amplitude is called undamped oscillatory motion. ज्या ऑसिलेटरी मोशन मध्ये बॉडी ही कॉन्स्टंट एम्प्लिट्यूड ने ऑसिलेट होत असेल त्या ऑसिलेटरी मोशनला म्हणतात अनडॅम्प्ड ऑसिलेटरी मोशन. कॉन्स्टंट एम्प्लिट्यूड मीन्स डजंट चेंज द एम्प्लिट्यूड विथ द टाइम. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट आपलं ऑसिलेटरी मोशन हे कॉन्स्टंट एम्प्लिट्यूड ने करत असेल, आपण बघणार आहे व्हॉट डू मीन बाय डिस्प्लेसमेंट, एम्प्लिट्यूड, पिरियड. जेव्हा आपण या सिंपल पेंडुलमला व्हॅक्यूम मध्ये ऑसिलेट करू, इथे ही त्याची मीन पोझिशन, जेव्हा त्याला आपण डिस्प्लेस केलं ॲट एनी पोझिशन ए आणि इथून जर आपण त्याला रिलीज केलं तर प्रत्येक वेळेला जर तो आपला मोशन बरोबर ए टू बी इतकंच तो फॉलो करत असेल, म्हणजे विथ द कॉन्स्टंट एम्प्लिट्यूड. Amplitude is nothing but the maximum displacement of that body from the mean position. मग हे जर मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट प्रत्येक वेळेला सेम राहत असेल, चेंज होत नसेल, तर त्याला आपण म्हणतो अनडॅम्प्ड ऑसिलेटरी मोशन. मग याचं एक्झाम्पल म्हणजे मोशन ऑफ या सिंपल पेंडुलम इन व्हॅक्यूम. जेव्हा आपण सिंपल पेंडुलम बघणार आहोत डिटेल मध्ये, इथे फक्त आपल्याला when a heavy metal sphere or bob suspended with the help of lightweight and inextensible string that gives us the simple pendulum. त्याला आपण रिजिड सपोर्टला फिक्स केलेला आहे. त्याचा जो बॉब असतो मेटल स्फिअर त्याला इथे आणलं आणि सोडून दिलं, तर तो जो आपलं ऑसिलेशन परफॉर्म करेल, सेम सेट ऑफ मोमेंट परफॉर्म करेल, त्याचा एम्प्लिट्यूड जर कॉन्स्टंट राहत असेल तर त्याला म्हणायचं अनडॅम्प्ड ऑसिलेटरी मोशन. आणि जर त्या बॉडीचं ऑसिलेशन हे चेंज होत असेल, दॅट इज इट्स एम्प्लिट्यूड डिक्रीजेस विथ द टाइम, तर त्याला म्हणतात डॅम्प्ड ऑसिलेटरी मोशन. केवळ एका शब्दाचा फरक आहे दोघांच्या डेफिनेशन मध्ये. द ऑसिलेटरी मोशन इन विच बॉडी ऑसिलेट विथ कॉन्स्टंट एम्प्लिट्यूड म्हटलं तर ते झालं अनडॅम्प्ड, अँड विथ चेंज इन एम्प्लिट्यूड और विथ डिक्रीज इन एम्प्लिट्यूड त्याला आपण म्हणतो दॅट इज कॉल्ड एज द डॅम्प ऑसिलेटरी मोशन. डॅम्पच्या वेळेला डिक्रीजेस एम्प्लिट्यूड घेतलं पाहिजे असं नाही, विथ इन्क्रीज और डिक्रीज, म्हणून आपण चेंज शब्द वापरतो जनरली. द ऑसिलेटरी मोशन इन विच बॉडी ऑसिलेट विथ चेंज इन एम्प्लिट्यूड, that type of motion is called as the damp oscillatory motion. याच ऑब्जेक्टचं जर आपण ऑसिलेशन एअर मीडियम मध्ये जर घेतलं किंवा कोणत्याही मीडियम, वॉटर मीडियम, एअर मीडियम मध्ये जर आपण घेतलं, तर हे मीडियम याच्या मोशनला अपोज करतं. त्यामुळे याचं एम्प्लिट्यूड जे आहे हे as the time increases amplitude of oscillation goes on decreasing. त्यामुळे हळूहळू याचं एम्प्लिट्यूड हे कमी कमी होत जातं. आधीच्या वेळेला जेव्हा when there is no medium, so there is no opposition for the motion of that object, so that's why that object oscillate with the constant amplitude. एखादा ऑब्जेक्टचं ऑसिलेशन होत असताना तिथे अपोजिंग फोर्सेसच नसतील, मीडियमच नसेल, तर अशा वेळेला तो कॉन्स्टंट एम्प्लिट्यूड ने ऑसिलेट होऊ शकतं. ग्राफिकली जर आपल्याला याला दाखवायचं असेल अनडॅम्प्ड ऑसिलेशन,
तर याचं जे एम्प्लिट्यूड आहे हे एम्प्लिट्यूड आपल्याला कॉन्स्टंट दाखवावं लागतं. मग एम्प्लिट्यूड म्हणजेच डिस्प्लेसमेंट. त्याच्या अप अँड डाऊन जरी आपण कन्सिडर केलं किंवा टू अँड फ्रो, त्यावेळेला तो तितकंच डिस्टन्स त्याच्या मेन पोझिशन कडून लेफ्ट कडे आणि मेन पोझिशन कडून राईट कडे जर कव्हर करत असेल तर त्याचा एम्प्लिट्यूड जे आहे ते सेम राहील. मग जर एम्प्लिट्यूड सेम राहत असेल तर त्याला अनडॅम्प ऑसिलेटरी मोशन म्हणतात. आणि जिथे एम्प्लिट्यूड जे आहे हे टाइम नुसार जर कमी कमी होत असेल तर अशा टाइपच्या मोशनला आपण म्हणतो डॅम्प ऑसिलेटरी मोशन. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ डॅम्प ऑसिलेटरी मोशन इज यू हॅव टू शो हियर टाइम अँड डिस्प्लेसमेंट ग्राफ. आपण या ऍक्सिसला आपण टाइम घेतला, या ऍक्सिसला आपण डिस्प्लेसमेंट घेतलं. मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मेन पोझिशन, याला आपण एम्प्लिट्यूड म्हणतो. जेव्हा आपण अपवर्ड डायरेक्शनला कन्सिडर करू प्लस आहे, डाउनवर्ड डायरेक्शनला कन्सिडर करू तर मायनस आहे. मग इथे जर आपण अपवर्ड आणि डाउनवर्डला बघितलं तर आता याचं जे डिस्प्लेसमेंट आहे कमी जास्त आहे. डिस्प्लेसमेंट कमी जास्त असेल तर एम्प्लिट्यूड कमी जास्त राहील. म्हणून इथे जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टचं ऑसिलेटरी मोशन आपण अशा ठिकाणी घडवणार की जिथे कोणतंच मीडियम नसेल, अपोजिंग मीडियम नसेल, तेव्हा आपल्याला त्या टाइपच्या मोशनला म्हणू शकतो आपण अनडॅम्प ऑसिलेटरी मोशन. आणि जिथे आपण एखादा मीडियम कन्सिडर करतो मग त्या मीडियमचं काम काय असतं तर त्या ऑब्जेक्टच्या ऑसिलेटरी मोशनला अपोज करणे. आपण एकदाच त्याला डिस्प्लेस केलं, त्याला एनर्जी दिली आणि रिलीज केली, त्यामुळे तो आपली जी एनर्जी आहे ती एनर्जी ऑसिलेट करण्यासाठी वापरतात. त्यातली काही एनर्जी जी आहे या मीडियमच्या अपोजिशनला ओव्हरकम करण्यासाठी ते वापरतात. म्हणून काही वेळानंतर त्या बॉडीची एनर्जी ही हळूहळू कमी होत जाते. इथे एम्प्लिट्यूड कॉन्स्टंट राहत असेल, अपोजिंग मीडियम नसेल तर एनर्जी त्याची कॉन्स्टंट राहील. एनर्जी कॉन्स्टंट राहत असेल तरच ती बॉडी कॉन्स्टंट एम्प्लिट्यूडने ऑसिलेट होतं. त्याची एनर्जी जर हळूहळू कमी होत असेल तर इथे त्याची एम्प्लिट्यूड पण हळूहळू कमी होतं. असं एम्प्लिट्यूड कॉन्स्टंट राहतं की बदलतं, यावरून याचे हे दोन टाइप आपल्याला दिलेले आहेत, अनडॅम्प आणि डॅम्प. Now let us consider the concept of spring body oscillator. For that you have to consider one spring, that is the metal spring having particular value of spring constant. Then you have to consider one end of that spring attached to the rigid support, and to the other end you have to attach a body of mass m. Now when this spring along with that body is placed in such a way that this body is in contact with the particular surface which produces certain friction. Now here when this body is at initial position which is called as the mean position, जेव्हा आपण याला त्याच्या रिलॅक्स पोझिशनला, इक्विलिब्रियम पोझिशनला, मेन पोझिशनला कन्सिडर करू, इट मीन्स व्हेन देयर इज नो फोर्स ऍक्टिंग एक्सटर्नली ऑन दॅट कंप्लीट सिस्टीम. या सिस्टीमवर जेव्हा कोणताच एक्सटर्नल फोर्स ऍक्ट होणार नाही तेव्हा त्याला आपण रिलॅक्स पोझिशन, इक्विलिब्रियम किंवा मेन पोझिशन आपण म्हणतो. आता आपण जर याच्यावर फोर्स अप्लाय केला, इफ this body having mass m which is attached to that metal spring is pulled out, that is pulled toward the right side of that mean position through the distance x, then obviously the spring that get elongate. जे स्प्रिंग ज्या वेगवेगळ्या टर्न्स मधलं डिस्टन्स सुरुवातीला जे आहे ते सारखं राहील, कारण ते मेन पोझिशनला आहे, तिथे कोणताच आपण फोर्स अप्लाय केलेला नाही. आता आपण इथे एक्सटर्नली एक फोर्स अप्लाय करतो आहे या बॉडीवर. फोर्स अप्लाय केल्यामुळे
आता या स्प्रिंग मध्ये इलॉंगेशन प्रोड्यूस होईल, त्याच्या ज्या टर्न्स आहेत त्या टर्न्स स्ट्रेच होईल, त्यांचं डिस्टन्स जे आहे हे इन्क्रीज होईल बिकॉज ऑफ दिस अप्लाइड फोर्स. जी बॉडी सुरुवातीला ओ या पोझिशनला होती, आता ती राईट साइडला या फोर्समुळे आपण त्याला डिस्प्लेस केलं अप टू द पोझिशन बी. या स्ट्रेच पोझिशनमुळे आता या स्प्रिंग मध्ये एक फोर्स सेटअप होतो बिकॉज ऑफ इट्स इलास्टिक प्रॉपर्टी. दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज द रिस्टोरिंग फोर्स. दिस फोर्स इज अ अप्लाइड फोर्स. जो आपण लावतो त्या बॉडीवर एक्सटर्नली तो झाला अप्लाइड फोर्स. आता या अप्लाइड फोर्समुळे या स्प्रिंगच्या आतमध्ये एक फोर्स तयार झाला की जो फोर्स त्या बॉडीला त्या स्प्रिंगला त्याच्या ओरिजिनल पोझिशन मध्ये आणण्याचा प्रयत्न करेल, म्हणून त्या फोर्सला म्हणतात रिस्टोरिंग फोर्स. टू रिस्टोर, टू रिगेन इट्स ओरिजिनल पोझिशन. या बॉडीला, या ऑसिलेटिंग बॉडीला, या स्प्रिंग ऑसिलेटरला त्याच्या मेन पोझिशनला आणणारा फोर्स, म्हणून त्याला म्हणतात रिस्टोरिंग फोर्स. नाउ बिकॉज ऑफ दिस रिस्टोरिंग फोर्स व्हाट हॅपन व्हेन वी अप्लाय द फोर्स on that body and displace that body through the distance x, then that spring get elongates, it gets stretched, and when this force is released, आता आपण लावलेला फोर्स जर काढून घेतला तर आता स्प्रिंग जो आहे हा स्प्रिंग त्याला त्याच्या मेन पोझिशन कडे नेण्याचा प्रयत्न करेल बिकॉज ऑफ द रिस्टोरिंग फोर्स. as soon as the force is released by ourselves, then this body start to move toward the mean position. पण लगेच ती मेन पोझिशनला येणार नाही. आता इथे जो काही फोर्स त्याच्यामध्ये डेव्हलप झाला रिस्टोरिंग फोर्स, त्यामुळे आता तो या ओ पोझिशनच्या अलॉंग आपलं मोशन काही वेळापर्यंत असा कंटिन्यू ठेवेल. when we release that body, then because of this restoring force that body start performing to and fro motion along that horizontal surface. मग आता इथे हा horizontal surface आणि ही बॉडी त्याचा सरफेस या दोघांमध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन क्रिएट होईल. त्यामुळे काही वेळानंतर ही बॉडी पुन्हा त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येईल. नाउ ऑपोजिट इज द केस व्हेन दिस बॉडी इज नाउ मूव टुवर्ड द राइट साइड. आता इथे सॉरी टुवर्ड द लेफ्ट साइड. इथे जेव्हा आपण त्याला राइट साइडला मूव केलं, आता जर आपण त्याला लेफ्ट साइडला मूव केलं फ्रॉम द मेन पोझिशन, इथे जसं टर्न्स मधलं डिस्टन्स इन्क्रीज झालं, याला आपण इलॉंगेशन म्हणतो. आता या स्प्रिंगच्या टर्न्स मधलं डिस्टन्स जे आहे हे कमी झालं, याला आपण कॉम्प्रेशन म्हणतो. सो व्हेन वी अप्लाय सम फोर्स ऑन दिस बॉडी ऑफ मास m, then here the distance between the turns of the spring that decreases. It means now the spring is in compressed position. Again, when the spring is at compressed position, the force that will be set up, that is also the restoring force. So as soon as when we remove this applied force, again this body oscillate about the mean position. याला रिलीज केल्यानंतर ही बॉडी या मेन पोझिशनच्या राइट साइडला जाईल, पुन्हा मेन पोझिशनच्या लेफ्ट साइडला येईल, पुन्हा राइट लेफ्ट, असं काही वेळापर्यंत टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करेल. अँड आफ्टर दॅट बॉडी विल रिगेन इट्स ओरिजिनल पोझिशन O because of the force of friction that exert on the exert between that body and the horizontal surface. So this is the example how any body perform the oscillatory motion, that is to and fro motion, and why this body stop after some time. So this type of motion is a damped oscillatory motion because this is the horizontal surface on which that body when oscillate, there is a opposing force because of which the motion of that body that gets stopped after some time. So this is the concept of spring body oscillator. Now when we consider if F is the force applied
and x is the displacement, then this restoring force is directly proportional to the displacement, and force and displacement that are opposite in direction. बघा आता इथे आपण जेव्हा या बॉडीला डिस्प्लेस केलं ओ पासून बी कडे राईट साइडला, हा जो फोर्स आहे हा रिस्टोरिंग फोर्स आहे. आपण अप्लाय केलेला फोर्स आणि डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शनला असतं, पण आपण अप्लाय केलेल्या फोर्समुळे स्प्रिंग मध्ये जो एक फोर्स तयार होतो तो म्हणजे रिस्टोरिंग फोर्स. नाउ इन स्प्रिंग बॉडी ऑसिलेटर the restoring force is directly proportional to displacement. It means greater the displacement, greater is the force produced. Smaller the displacement, smaller is the force produced. आणि जो फोर्स तयार झाला त्या स्प्रिंग मध्ये त्याची डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन जर आपण बघितली तर तुम्हाला असं दिसेल बघा, रिस्टोरिंग फोर्स हे नेहमी टुवर्ड द मीन पोझिशन ऍक्ट होत असतं, मग तो टुवर्ड लेफ्ट साइड ऍक्ट होतोय आणि आपण त्या बॉडीला मूव्ह केलं टुवर्ड द राइट साइड. म्हणून इथे तुम्हाला लिहिता येईल F proportional to -x. This negative sign show that force and displacement are opposite in direction. आणि जेव्हा आपण F equal to एक constant लिहूया, that is called as the restoring force constant or spring constant, that is F equal to -kx, where this negative sign show that F and x, force and displacement that are opposite in direction. असं तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. स्प्रिंग बॉडी ऑसिलेटर मध्ये या तीन डायग्राम कन्सिडर करून पहिली ही इक्विलिब्रियम पोझिशन, मेन पोझिशन, त्यानंतर जेव्हा आपण त्या बॉडीला डिस्प्लेस करू टुवर्ड द राइट साइड तेव्हा ते स्प्रिंग इलॉंगेट होईल, त्या स्प्रिंग मध्ये रिस्टोरिंग फोर्स डेव्हलप होईल, ज्यामुळे ती बॉडी आपल्या मेन पोझिशनच्या अलोंग ऑसिलेट होईल, दॅट इज टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करेल. आणि अपोजिट डायरेक्शन जेव्हा आपण त्याला कॉम्प्रेस करू त्यावेळेला आपण रिलीज केल्यानंतर त्याला दॅट बॉडी ऑल्सो परफॉर्म द सेम सेट ऑफ मूवमेंट. आणि या केस मध्ये मग तुम्हाला असं दिसेल F proportional to x and this negative sign shows that force and displacement that are opposite in direction. Now here we have to consider what do you mean by linear simple harmonic motion. Now this is the linear means we know that the motion along the straight line किंवा the motion of body in which all the particles that will along the same displacement त्याला आपण linear motion म्हणतो. मग या the linear periodic oscillatory motion in which तर बघा इथे तीन शब्द आहेत linear. आपण ट्रान्सलेशनल मोशन बघितलाय, linear motion बघितलाय, the motion of car along the straight road, the motion of any vehicle along the straight road त्याला linear motion म्हणतो आपण. motion of the object along the straight road त्याला linear motion म्हणतो. periodic बघितलं आपण, the motion which repeat itself after the definite interval of time along the same path त्याला periodic म्हटलं. oscillatory motion म्हणजे काय ते पण आपण बघितलं, that is the motion in which body perform the same set of movement, that is to and fro or up and down. इथे तीन शब्द आहेत, the linear, periodic and oscillatory motion in which force or acceleration, this is the restoring force or acceleration of that body which perform that simple harmonic motion is directly proportional to the displacement from the mean position. पहिल्या पॉइंट नुसार आपल्याला सांगता येईल की ज्या लिनियर, पिरियोडिक, ऑसिलेटरी मोशन मध्ये फोर्स किंवा ऍक्सेलरेशन हे डिस्प्लेसमेंटशी कसे असतात, डायरेक्टली प्रोपोर्शनल. त्यानंतर हा जो रिस्टोरिंग फोर्स आहे हा नेहमी कुठे ऍक्ट होतो तर टुवर्ड द मीन पोझिशन. सो हाऊ वी कॅन से that restoring force always act toward the mean position because that body always regain to its mean position. जेव्हा आपण अप्लाइड फोर्स रिमूव्ह करतो तेव्हा ती बॉडी जी डिस्प्लेस होतं ते टुवर्ड द मेन पोझिशन कडे डिस्प्लेस होतं. म्हणून म्हणतात की दिस रिस्टोरिंग फोर्स ऑलवेज ऍक्ट टुवर्ड द मेन पोझिशन and this force and displacement that are opposite in direction or acceleration and displacement that are opposite in direction.
हे आपल्याला पुढे ग्राफिकल रिप्रेझेंटेशनच्या सहाय्याने एक्सप्लेन पण करून दाखवायचं आहे, प्रूव्ह करून दाखवायचं आहे की इन SHM acceleration and displacement that are opposite in direction. इथे मग जेव्हा तुम्हाला लिनियर SHM ची डेफिनेशन त्याची गरज लागेल तर तुम्हाला लिहावं लागेल F proportional to -x, where F proportional to x means restoring force directly proportional to displacement. आणि negative sign shows that force and displacement that are opposite in direction. याला आपण म्हणतो linear simple harmonic motion. That is the linear periodic oscillatory motion in which force or acceleration is directly proportional to displacement. Force always act toward the main position. Force and displacement are opposite in direction, or acceleration and displacement are opposite in direction. Now here we have to consider certain definitions related to this simple harmonic motion, that is displacement of SHM, amplitude of SHM, then path length, or this is called as the range, then period of SHM, and frequency of SHM. These are the basic definition which we need for our further explanation. इथे आपल्याला linear SHM स्टडी केल्यानंतर what do you mean by displacement of SHM? So displacement is nothing but that is the distance covered by that body performing SHM in particular direction in particular time. त्याला आपण म्हणतो displacement. So displacement of SHM is simply the distance covered by the body or particle performing SHM in particular direction in particular time. त्याला आपण म्हणतो displacement of SHM. Then you have to consider the amplitude, the maximum displacement of a particle performing SHM on both sides of the main position, that is called as amplitude. Then the maximum distance between the two extreme positions. The middle one is called as the mean position. This is called as the left extreme position. This is called as right extreme position. या A आणि B मधलं जे डिस्टन्स असतं, O आणि A मधलं डिस्टन्स म्हणजे एम्प्लिट्यूड, O आणि B मधलं डिस्टन्स म्हणजे पण एम्प्लिट्यूड. साइन कन्व्हेन्शन नुसार मग आपण O पासून जर A कडे आपण मोजलं तर ते -a घेतात आणि O पासून B कडे मोजलं तर ते +a घेतात. आता इथे या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे AB त्याला आपण पाथ लेंथ म्हणतो किंवा रेंज म्हणतो. ही पाथ लेंथ जे असतं हे नेहमी 2 टाइम्स amplitude. Path length equal to 2 times the amplitude. Then period of SHM, that is the time taken by the particle or body to complete the one oscillation, that is called as period of SHM. Time taken by the body or particle performing SHM to complete the one oscillation. तर वन ऑसिलेशन कंप्लीट झालं कसं म्हणतात बघा, ज्या ठिकाणाहून आपण त्या बॉडीला रिलीज केलं त्याच ठिकाणी जेव्हा ती बॉडी येईल. आता बघा ही बॉडी सुरुवातीला समजा आपण A पासून रिलीज केली तर ते A पासून O पर्यंत जाईल, नंतर O पासून B पर्यंत, नंतर B पासून O पर्यंत आणि पुन्हा O पासून A पर्यंत. म्हणजे ज्या ठिकाणाहून आपण त्याला रिलीज केलं त्याच ठिकाणी जेव्हा ती बॉडी परत येईल तेव्हा आपण म्हणतो की वन ऑसिलेशन दॅट गेट कंप्लीटेड. मग पिरियड ऑफ SHM म्हणजेच काय तर टाइम टेकन बाय दॅट बॉडी परफॉर्मिंग SHM टू कंप्लीट द वन ऑसिलेशन, त्याला आपण म्हणतो पिरियड ऑफ SHM. अँड नंबर ऑफ ऑसिलेशन्स मेड बाय द बॉडी परफॉर्मिंग SHM इन युनिट टाइम, युनिट वेळात, मग ते सेकंद पण असू शकतं, मिनिट पण असू शकतं, त्याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी ऑफ SHM. फ्रिक्वेन्सी जी आहे ती n ने रिप्रेझेंट करतात, n इक्वल टू 1/t. फ्रिक्वेन्सी अँड टाइम पिरियड दॅट आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ईच अदर. पिरियड ऑफ SHM हा आपण कॅपिटल T ने रिप्रेझेंट करतो. पाथ लेंथचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, प्रॉब्लेम मध्ये कमी येतं. पाथ लेंथ इक्वल टू 2 टाइम्स एम्प्लिट्यूड.
एम्प्लिट्यूड हे स्मॉल ए किंवा कॅपिटल ए ने आपण रिप्रेझेंट करू शकतो आणि डिस्प्लेसमेंट जे आहे x ने रिप्रेझेंट करतात. डिस्प्लेसमेंट माहिती आहे तुम्हाला कशात मोजतो आपण, SI म्हटलं तर मीटर, CGS म्हटलं तर सेंटीमीटर. एम्प्लिट्यूड त्याच युनिट मध्ये दॅट इज मीटर ऑफ सेंटीमीटर. पाथ लेंथ पण तेच मीटर ऑफ सेंटीमीटर. टाइम म्हटलं पिरियड ऑफ SHM म्हणजे इट इज द टाइम सेकंद मध्ये. आणि फ्रिक्वेन्सी जी मोजतो आपण ती कशामध्ये मोजतो, हर्ट्ज, HERTZ, ज्याला आपण सिंपली HZ याने रिप्रेझेंट करतो. पुन्हा एकदा बघा, displacement of SHM is nothing but the distance covered by the particle or body performing SHM in particular direction in a given time. त्याला आपण म्हणतो displacement of SHM. It is denoted by x. त्यानंतर amplitude, the maximum displacement of a particle or body performing SHM in both direction, that is that from left to the mean or from right to the mean. म्हणून त्याला from both direction तर त्याला म्हणतो आपण amplitude. The maximum distance between two extreme positions, that is called as the path length. Then the time taken by the particle or body performing SHM to complete the one oscillation, that is called as period of SHM, and number of oscillations made by the body in unit time, that is called as frequency of SHM.